श्री गुरुदत्ताचे पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध असलेला श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री दत्त दर्शनासाठी मोठी गर्दी केली। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा तसेच आंध्र प्रदेशातील दत्त भक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्तच्या अखंड जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। पहाटे 4:30 वाजता काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर षोडोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, पादुका महापूजा, पौमान पठण, धूपदीप आरती व शेजारती असे विविध धार्मिक विधी आयोजित करण्यात आले। कृष्णा पंचगंगा संगमावर स्नान करून भाविकांनी गुरुपूजन व श्री दत्ताचे दर्शन घेतले। गुरुपूजनाचा सोहळा येथील प्रमुख पुजारी मानकराच्या उपस्थितीत संपन्न झाला। आजपासून चतुर्थमास प्रारंभ झाल्याने गुरुवारपासून पारंपरिक पालखी सोहळा स्थगित करण्यात आला असून त्याऐवजी इंदुकोटी आरती पूजा विधी सुरू करण्यात आल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली। दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मंदिराच्या सभामंडपात पाणी आल्याने आपत्ती व्यवस्थापन व देवस्थान मार्फत बंदोबस्त केला आहे। तसेच भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दत्तदेव संस्थानातर्फे दर्शन रांग, मुख्य दर्शन व्यवस्था, क्लोज सर्किट टीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणा, सुरक्षा रक्षक, सूचना फलक तसेच मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। दर्शनासाठी उत्तर घाटापासून रांगा लागल्या होत्या। गर्दीचे नियोजन करण्यासाठी 4 स्वतंत्र दर्शन रांगा करण्यात आल्या। पार्किंगची जागा सकाळपासूनच वाहनांनी भरून गेली होती। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कुरुंदवाड, आग्रासह कोल्हापूर, सांगली, मिरज, कागल, इचलकरंजी, संभाजीनगर, गगनबावडा आदी आगारातून जादा एसटी बस फेऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती। गुरुपौर्णिमेचा उत्सव शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी श्री दत्त देवस्थान, ग्रामपंचायत, शिरोळ पोलीस ठाणे यांनी मुख्य मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे। बहुमजली पार्किंग भरल्यानंतर महेश्वरी भवन, पाटील महाराज मठ, जगदाळे प्लॉट, कॉलेज परिसर येथे वाहनतळ व्यवस्था करण्यात आले आहे। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्ब्रह्मा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज दत्तराज श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज दत्त महाराजांच्या 12 वर्षाच्या तपश्चर्येने पुनीत झालेली ही पावन नगरी श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्ताची राजधानी। त्या राजधानीमध्ये आज गुरुपौर्णिमा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या आनंदामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी येऊन गुरु शिष्याची परंपरा, सनातन हिंदू धर्माला लाभलेली ही परंपरा, ह्या परंपरेनुसार आज दत्त महाराजांच्या चरणी येऊन हे सर्व भक्तगण आपली गुरुप्रती असलेली निष्ठा प्रतीत करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आलेल्या ह्या भक्तगणांनी दत्तगुरुचरणाची पहाटेपासून जी काकड आरती, त्यानंतर पहाटेची षोडशोपचार पूजा, त्यानंतर 8 ते 12 ह्या वेळेमध्ये भाविकांसाठी या ठिकाणी अभिषेक सेवा असते। त्यानंतर 12:30 वाजता मुख्य पादुकांना महापूजा, दुपारी 3 वाजता पौमान पंचसुक्ताचे पठण, सायंकाळी 7:30-8 वाजता धुपारती, त्यानंतर इंदुकोटी। विशेष करून आजपासून गुरुपौर्णिमेच्या या उत्सवापासून नृसिंहवाडीमध्ये पालखीची जी सेवा असती ती चातुर्मासानिमित्त आजपासून बंद होते व इंदुकोटीची सेवा सुरू होते। अशा प्रकारे भक्तिभावाने सर्व भक्तगण गुरुचरणी आपली सेवा समर्पित करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। सर्व भाविकांचे या ठिकाणी श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तसेवा संस्थान व ग्रामपंचायत आणि सर्वस्त पुजारी मंडळींच्या तर्फे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। सर्वांनी गुरुचरणाची जी काही देवस्थानानं केलेली रांगेची सेवा असेल, इतर काही सेवा सुविधा आहेत, त्या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आपली दत्तचरणी असलेली सेवा समर्पित करावी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।